नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। महत्त्वाची बातमी सुरुवातीला बघूया। अर्पिता मुखर्जीच्या 4 कार्सचा सध्या शोध सुरू आहे। ईडी अर्पिताच्या आलिशान कार्सच्या मागावर आहे। कारमधून पैशांची वाहतूक केल्याचा ईडीला संशय आहे। या गाड्यांमधून सोनं नाणं नेल्याचा संशय ईडीकडून व्यक्त करण्यात आल्याची माहिती मिळतेय। या आलिशान गाड्यांमध्ये एक ऑडी, 2 होंडा सिटी आणि एका मर्सिडीज गाडीचा समावेश असल्याची माहिती मिळतेय। या 4ही कार्समधनं पैशांची वाहतूक केल्याचा संशय ईडीच्या पथकाला आहे। ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळातले मंत्री पार्थ चॅटर्जी चांगलेच अडचणीत सापडले। ईडीनं त्यांना यापूर्वीच अटक केली असून आता त्यांच्या जवळच्या व्यक्ती ईडीच्या रडारवर आलेल्या आहेत। अभिनेत्री अर्पिता मुखर्जी त्यापैकीच एक असून ईडीनं अर्पिताच्या घरातनं 49 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे। यावरून पश्चिम बंगालच्या शिक्षण भरती घोटाळ्यात किती भ्रष्टाचार झाला असेल याचा तुम्हाला अंदाजही आला असेल। अर्पिताच्या घरात कुबेराचा खजिना, नोटांचा ढीग ईडीच्या हाती। अर्पिता मुखर्जीच्या दुसऱ्या घरावरील छाप्यातून किती मोठी रोकड हाती लागले हे या पेट्यांवरून तुमच्या सहज लक्षात येईल। या पेट्यांमध्ये 500 आणि 2000 रुपयांच्या नोटांची बंडलं आहेत। ही रोकड नेण्यासाठी ईडीला अनेक ट्रंका मागवाव्या लागल्या। या ट्रकमध्ये सुरुवातीला फक्त 6 पेट्या ठेवण्यात आल्या होत्या, पण पुन्हा एकदा पहा, ही पहिली पेटी, ही दुसरी, ही तिसरी, ही चौथी, खालती ठेवलेली ही 5वी आणि ही 6वी पेटी। ही रोकड मोजण्यासाठी ईडीला नोटा मोजण्याकरता 2 मशीन मागवावी लागली। आता या ट्रकमध्ये 7वी पेटी ठेवण्यात आली आहे। ही 8वी, ही 9वी, एवढंच नाही, ही 10वी, 11वी, ही 12वी, ही 13वी पेटी आणि आता ही शेवटची 14वी पेटी। यानंतर या पेट्यांची पुन्हा एकदा मोजणी करण्यात आली। अर्पिता मुखर्जी या पश्चिम बंगालचे माजी मंत्री पार्थो चॅटर्जी यांच्या अतिशय जवळच्या म्हणून ओळखल्या जातात। शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी चॅटर्जी यांच्या अटकेनंतर त्यांच्या जवळच्या व्यक्तींची ईडीकडून झाडाझडती घ्यायला सुरुवात करण्यात आली। ईडीच्या पथकानं अर्पिताच्या बेलघरियातील घरातून ही सगळी संपत्ती जप्त केली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या कोट्यावधींच्या रोख रकमेतील काही रक्कम अर्पिताच्या वॉर्डरोबमध्ये ठेवण्यात आली होती। अर्पिताच्या या दुसऱ्या घरातून 27 कोटी 90 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे। तसंच या छाप्यात ईडीनं 4 कोटी 31 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने सुद्धा ताब्यात घेतले आहेत। यामध्ये 1 किलो वजनाच्या सोन्याच्या 3 विटा आणि 500 ग्रॅम वजनाची 6 कडी सुद्धा आहेत। सोन्याचं एक पेन सुद्धा ईडीच्या हाती लागलाय। खरं तर 23 जुलैला ईडीनं अर्पिताच्या कोलकाता इथल्या घरावर छापा घातला होता। या छाप्यात ईडीनं 21 कोटी 20 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली। दुसरा छापा 27 जुलैला बेलघरियातील फ्लॅटवर घातला। या छाप्यात ईडीच्या पथकानं 27 कोटी 90 लाख रुपये रोकड हस्तगत केली। या दोन्ही छाप्यातून जवळपास 49 कोटी 10 लाखांची रोख रक्कम ईडीच्या हाती लागली आहे। ही रोकड पाहून ईडीचे अधिकारी चक्रावून गेलेत। शिक्षक भरती घोटाळ्यात किती मोठा भ्रष्टाचार झाला असेल हे आता वेगळं सांगण्याची गरज नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मालेगाव दौऱ्यावर जाणार आहेत आणि या दौऱ्यात एकनाथ शिंदे एक मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे। या दौऱ्यामध्ये ते मालेगावला जिल्हा घोषित करण्याची शक्यता आहे। मालेगावला जिल्हा घोषित करण्यात यावं यासाठी शिंदे गटातले आमदार दादा भुसे यांनी मागणी केलेली होती। चौथी पंचवार्षिकला आपण सगळ्यांनी जे काही आशीर्वाद दिलेले आहेत, मला वाटतं की मी प्रत्येक मुख्यमंत्री महोदयांना पहिलं पत्र मालेगाव जिल्हा झाला पाहिजे
याचंच दिलेलं आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदय शिंदे साहेबांकडे या संदर्भात पण आम्ही मागणी करणार आहोत। पुढची एक ब्रेकिंग न्यूज आपण बघणार आहोत। शाळेत जाणाऱ्या मुलीला टिप्परनं चिरडल्याचा धक्कादायक प्रकार इंदापूर तालुक्यातल्या काटी गावात घडलेला आहे। संतप्त गावकऱ्यांनी ट्रक पेटवलाय। मद्यधुंद चालकाला आता पोलिसांनी ताब्यात घेतलाय। भरधाव वेगातल्या टिप्परनं 2 जणांना उडवलंय। यामध्ये 13 वर्षीय विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झालाय तर 10 वर्षीय विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळतेय। मद्यधुंद चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळतेय। खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे। एकनाथ शिंदेंनी स्वतःचा पक्ष स्थापन करावा आणि स्वतःचं अस्तित्व दाखवावं असं आव्हान संजय राऊतांनी दिलंय। तसंच मंत्रिमंडळ विस्तारावरून सुद्धा त्यांनी टीका केली आहे। ईडी कारवाईवर सुद्धा त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। राजकीय दबाव आणला जात आहे, पण कितीही दबाव टाकला तरी शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेनेसोबत राहणार असल्याचं राऊत यांनी म्हटलंय। ते कोणत्या आणि कोणत्या पक्षाचा नियुक्त्या करतायत, त्यांना अधिकार काय आहे कोणालाही नाही। एक पोरखेळ चाललेला आहे भातुकीचा, त्याकडे आम्ही काय फार गांभीर्याने पाहतो। आज ही नियुक्ती झाली, उद्या ती नियुक्ती झाली, परवा ती नियुक्ती झाली। कोणता पक्ष, आपला संबंध काय? जे वाढवला वृक्ष बाळासाहेबांनी, उद्धव ठाकरे, ज्या सावलीमध्ये आपण मोठे झालो, त्याची फळं खाल्ली, ठीक आहे आपण बाजूला झालेला आहात, तुम्ही एक तुमचा दुसरा पक्ष स्थापन करा आणि अस्तित्व तुमचं दाखवा। मंत्रिमंडळ विस्तार का रखडला असं वाटतं? मला माहीत नाही, हे हम दो और हमारे दो वाले सांगू शकतील का रखडलंय। आज 1 महिना होत आला, अजून काय होईल मला माहीत नाही। राजकीय दबावासाठी हे सगळं चाललेलं आहे। माझा आवाज बंद करण्यासाठी सगळं सुरू आहे, हे सगळ्यांना माहिती आहे। पण संजय राऊत काय आहेत हे दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळ्यांना माहिती आहे। माझ्यावरती किती दबाव आला कोणत्याही माध्यमातून, तरी हा संजय राऊत शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेनेबरोबरच राहील, गुडघे टेकणार नाही। राज्यातल्या सत्ता नाट्यानंतर आता बीडमध्ये शिवसेनेला खिंडार पडलाय। जिल्ह्यातील तब्बल 37 आजी माजी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केलाय। तसंच नवीन जिल्हा प्रमुखांची सुद्धा नियुक्ती करण्यात आलेली आहे। सचिन मुळूक आणि कुंडलिक खांडे यांच्यावर शिंदे गटाच्या शिवसेना जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे। दरम्यान एकनाथ शिंदे यांना अशा प्रकारे नियुक्ती करण्याचा काय अधिकार आहे असा सवाल संजय राऊत यांनी केलाय। ते कोणत्या आणि कोणत्या पक्षाचा नियुक्त्या करतायत, त्यांना अधिकार काय आहे कोणालाही नाही। एक पोरखेळ चाललेला आहे भातुकीचा, त्याकडे आम्ही काय फार गांभीर्याने पाहतो। आज ही नियुक्ती झाली, उद्या ती नियुक्ती झाली, परवा ती नियुक्ती झाली। कोणता पक्ष, आपला संबंध काय? जे वाढवला वृक्ष बाळासाहेबांनी, उद्धव ठाकरे, ज्या सावलीमध्ये आपण मोठे झालो, त्याची फळं खाल्ली, ठीक आहे आपण बाजूला झालेला आहात, तुम्ही एक तुमचा दुसरा पक्ष स्थापन करा आणि अस्तित्व तुमचं दाखवा। मुंबई महानगरपालिका आरक्षण सोडतीपूर्वीच भाजपनं आक्षेप घेतलाय। आमदार मिहिर कोटेचा यांनी पालिका आयुक्तांना पत्र सुद्धा लिहिलेलं आहे। गेल्या 3 निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण नसलेल्या वॉर्डला नियमानुसार ओबीसी आरक्षित म्हणून घोषित करावं लागतं, मात्र या नियमाचं उल्लंघन होत असल्याचा आरोप मिहिर कोटेचा यांनी केलाय। ओबीसी आरक्षण सोडतीत नियमांचं उल्लंघन होत असल्यास मुंबई हायकोर्टात जाण्याचा इशाराही भाजपनं दिलाय। अर्जुन खोतकर आणि अब्दुल सत्तार यांनी खासदार श्रीकांत शिंदेंची भेट घेतली आहे। नवी दिल्लीतल्या निवासस्थानी या तीनही नेत्यांची भेट झाली। अब्दुल सत्तार यांना श्रीकांत शिंदेंनी त्यांचं मूळ सातारा जिल्ह्यातलं जे गाव आहे त्या गावात येण्याचं निमंत्रण दिलंय।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी शिवसेनेच्या नेत्यांची बैठक सुरू आहे। माझ्यासोबत जर बघितलं इथे श्रीकांत शिंदे आहे, त्यानंतर सोबत बघितलं राहुल शेवाळे आहे, त्यानंतर इतरही नेते आहेत आणि या नेत्यांसोबत जर बघितलं आपण तर हे सगळे नेते इथे बोलत आहे आणि महत्त्वाचं म्हणजे अर्जुन खोतकर देखील इथे आहे। आपल्याकडे बैठक झाली, काय माहिती? काही माहिती, काही विशेष नाही। आज काल अब्दुल सत्तार साहेब, त्याचबरोबर खोतकर साहेब, नवले साहेब हे दिल्लीमध्ये आले। काय वाटतंय की हळूहळू शिंदे गटाची ताकद वाढत आहे, उद्धव गटाची ताकद कमी होत आहे? नाही, इथे शिंदे गट उद्धव गट असं विषय नाही आहे। आज जे काही शिंदे साहेब म्हणत आहेत आणि आपल्याला शिवसेनेबद्दल किंवा या सगळ्या प्रक्रियेमध्ये शिवसेना टिकली पाहिजे, कार्यकर्ता टिकला पाहिजे या अनुषंगाने या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि मला वाटतं त्याचा वाढता पाठिंबा जो आहे, समर्थन जे आहे ते शिंदे साहेबांना मिळतं आहे। शिंदे साहेबांनी जी भूमिका घेतली त्याच्या मागे रोज जे आहेत ते हजारो लोक जे आहेत ते शिंदे साहेबांना भेटण्यासाठी, त्यांना समर्थन देण्यासाठी येत आहेत। यानंतर आता नवले पाटील आहे, आपण देखील शिवसेनेत सहभागी होता, शिंदे गटाची माहिती आहे, काय निर्णय घेतला? हो, 31 तारखेला माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आणि आमचे ज्येष्ठ बंधू सत्तार साहेब यांच्या साक्षीनं आम्ही प्रवेश करतोय। मी आणि माझे मित्र अर्जुनजी खोतकर दोघे सहभागी होत आहेत। पण अर्जुन खोतकर संभ्रमित आहे? नाही, संभ्रम संपलेला आहे। एवढ्या दिवस असं वाटत होतं तुम्हाला की संभ्रम आहे, पण आता संभ्रम राहिलेला नाही। शंकेचे सगळ्या वावटळी आणि वादर दूर झालेले आहे। अर्जुनरावचा प्रश्न होता तर अर्जुनराव आणि आम्ही आता पूर्ण ज्या ज्या ठिकाणी आमचे लोक जोडता येईल, मराठवाड्यावर अर्जुनरावची कनेक्टिव्हिटी आहे। नवले सर जसे बीडचे आहे, माझी आमदार आहे आणि हे माझी मंत्री आहेत, यांच्या माध्यमातून मराठवाड्यामध्ये नवीन टीम जी एकनाथ शिंदे साहेबाची जोडायची आहे, त्याच्यामध्ये मोठा फायदा आम्हाला मराठवाड्याला मिळेल। पण 31 तारखेला मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात शिंदे गटात सामील होणार का? मी तुम्हाला यापूर्वी दोनदा सांगितलं की मी जालन्याला जाऊन जाहीर करणार आहे। तुम्ही आता हे माननीय आमचे बंधू राज, मित्र राज, काय सर्व आमचे काही येते त्यांच्या बोलण्यावर तुम्ही बोलत असाल तर मी निश्चितपणे त्यांचा तो अधिकार आहे, बंधू म्हणून, मित्र म्हणून तो बोलण्याचा। पण मी तुम्हाला 2 दिवसापूर्वी तुम्हाला सांगितलं होतं की मी जालन्याला जाऊन जाहीर करेल आणि त्याला त्यांची सहमती आहे। त्यांची सहमती आहे। तुमचे दुसरे जे मित्र नवले पाटील ते म्हणतात मी आणि अर्जुन खोतकर दोघेही शिंदे गटामध्ये आणि 31 तारखेला येणार आहे। हो, तो तर माझा लंगोटे आहे, त्याला तर काही बोलण्याचा अधिकार आहे, तो माझा एकदम जवळचा आहे। आम्ही कधी पक्ष बदलले पण कधी आम्ही एक मैत्रीमध्ये फरक पडला नाही। अर्जुन खोतकर अजूनही निर्णय घेत नाही, ते म्हणतात की मी जालन्याला जाऊन निर्णय जाहीर करेल, ज्यांच्या संदर्भात ही बैठक आयोजित करण्यात आली। नवी दिल्लीहून व्हिडिओ शिवसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत। अंबरनाथच्या शिवाजीनगर भागात गोळीबार झाल्याचा प्रकार घडलाय। तुषार आणि गणेश गुंजाळ यांच्यावर हा गोळीबार झालाय। या गोळीबारामध्ये तुषार गुंजाळचा मृत्यू झालेला आहे। शिवाजीनगर शाखेच्या समोरच्या मुख्य रस्त्यावर हा गोळीबाराचा प्रकार घडलाय। व्यावसायिक वादातनं हा गोळीबार झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। गणेश गायकवाड आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं। गणेश, काय नेमका हा प्रकार, सविस्तर याबद्दल काय सांगताय? अजिंक्य, जे हल्लेखोर होते ते कारमधून आले होते आणि तुषार आणि गणेश हे दोघेही भाऊ शिवाजीनगर शिवसेना शाखेसमोरील मुख्य रस्त्याच्या शेजारी बोलत उभे असताना या हल्लेखोरांनी पिस्टलमधून बेछूट गोळीबार केला आणि गोळीबार केल्यानंतर त्यावर ते हल्लेखोर थांबले नाहीत तर तीक्ष्ण हत्यारांनी त्यांनी दोघांवर सपासप वार देखील केले आणि कारमध्ये बसून हे हल्लेखोर पसार झालेले आहेत। त्यानंतर या दोघांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान तुषार गुंजाळ याचा मृत्यू झालेला आहे। गोळीबाराची माहिती जशी पोलिसांना मिळाली, पोलीस पथक त्या ठिकाणी दाखल झालं, पंचनामा केला आणि विविध आता पथकं तयार करून ते हल्लेखोरांच्या शोधासाठी रवाना करण्यात आलेली आहेत। मात्र दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे तुषार की 15 दिवसापूर्वीच अंबरनाथ पूर्वेच्या परिसरामध्ये हॉस्पिटलमधील एका मजल्यावर डॉक्टरांच्या घरात जवळजवळ 1 कोटींचा सशस्त्र दरोडा पडला होता। त्याचे आरोपी अजूनही मिळत नाहीयेत पोलिसांना आणि त्याच्यानंतर अंबरनाथ शहरात घडलेली ही दुसरी मोठी घटना आहे आणि त्याच्यामुळे इथले नागरिक जे आहेत ते प्रचंड दहशतीखाली वावरत आहेत। ठीक आहे, मुद्दा कळला गणेश, धन्यवाद ही माहिती दिली त्याबद्दल। चंद्रशेखर बावनकुळे सध्या माध्यमांशी बोलतायत, आपण थेट जाऊया तिकडे। 2 आणि 3 राहतील, बाकी सर्व चालले जातील। तुम्हाला माहिती आहे 2-3 कोण राहतील, बाकी तर निघून जातील असे अशा बोलल्याने। आपने मुख्यमंत्री जी से मुलाकात की है,
बीएमसी की वार्ड रचना को लेकर क्या आपकी मांग है? नहीं, बीएमसी का नहीं, पूरे महाराष्ट्र के सारे लोकल बॉडी के चुनाव का इशू है। ऑल डिस्ट्रिक्ट पंचायत, नगर पंचायत, जिला पंचायत, कारपोरेशन के बारे में कि महाविकास आघाड़ी सरकार ने गलती की है। महाविकास आघाड़ी सरकार ने सुप्रीम कोर्ट के जो आदेश है उससे खिलाफ जाके काम किया है। सुप्रीम कोर्ट ने कहा है कि इस 2022-23 में चुनाव लेना है तो 10 मार्च 2022 के पहले का जो सिचुएशन है सीट को लेकर और प्रभागों को लेकर वो कायम रखिए, ऐसा सुप्रीम कोर्ट ने कहा। उसके खिलाफ जाकर महाविकास आघाड़ी सरकार ने ये नियम बनाया प्रभाग रचनाओं का, सदस्य संख्या बढ़ाने का। अब सदस्य संख्या बढ़ाना किसी के हाथ में नहीं है, वो सेंसस के आधार पर होता है। 2011 का सेंसस हमारे पास अभी भी है, नया 2021 का सेंसस आया नहीं है। फिर 2011 के सेंसस के हिसाब से एक लिमिट ठहरी हुई है, बीएमसी के मेंबर कितने हो गए, नागपुर कारपोरेशन के कितने हो गए, डिस्ट्रिक्ट पंचायत के कितने हो गए, उसको उन्होंने गलत लोक संख्या 2021 की अंदाजित लोक संख्या पकड़कर एवरेज लोक संख्या को आधार लेकर सीटें बढ़ा दी। ये तुम्हारा अधिकार ही नहीं है, 2011 के सेंसस के हिसाब से ठहरा हुआ है। तो मुझे लगता है दोनों गलतियां हैं, सेंसस नहीं आने के बावजूद भी सीट को बढ़ाना, सदस्य संख्या को बढ़ाना, और दूसरा 10 मार्च 2021 की स्थिति कायम रखने के लिए बोला है, उसको आपने तोड़ा है। सुप्रीम कोर्ट के निकाल का आपने अवमानना की है, ऐसा मुझे लगता है। हमने चुनाव आयोग के पास भी जाएंगे, हमारे सरकार के पास गए थे, माननीय एकनाथ जी शिंदे साहब को हमने समझा के बताया, माननीय फडणवीस साहब को हमने समझा के बताया, वो सारी मालूमात ले रहे हैं अपने डिपार्टमेंट से कि क्या बात है इसमें। और मुझे लगता है, मेरी विनती है महाराष्ट्र की जनता की ओर से उनको, क्या सरकार निर्णय लेगी मुझे नहीं मालूम, लेकिन टेक्निकल आधार पे ये नहीं हो सकता, गलत हुआ है, इसको सुधारना चाहिए। जिस तरह से ये लोकसभा की बात कर रहे थे, आपकी चुनाव की तैयारी शुरू कर दी है बीजेपी ने, कुछ मंत्री महाराष्ट्र के दौरे पर आने वाले हैं, इसके बारे में देखिए, महाराष्ट्र में 16 लोकसभा में 9 मंत्री जी का दौरा तय हुआ है, जिसमें लोकसभा प्रवास योजना केंद्रीय भाजपा ने बनाई है, जिसका मुझे संयोजक बनाया गया है। 16 लोकसभा में हमारे केंद्रीय मंत्री आएंगे, 3 दिन मुक्काम करेंगे, 21 कार्यक्रम एक प्रवास में लेंगे। पुढची बातमी बघूया। जवळपास 1 महिना झाला राज्याला मंत्री नाहीयेत। पूरस्थितीनं शेतकरी संकटात आले असताना काम करण्यासाठी मंत्रिमंडळ असणं आवश्यक आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारवर टीका केली आहे। पूरग्रस्त भागाला विरोधी पक्षनेते भेटी देत आहेत, यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोध घ्यावा, स्वागताचे कार्यक्रम घ्यायचे की शेतकऱ्यांच्या भेटी घ्यायच्या, हा विरोधाभास राज्यातली जनता पाहत असल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांना आपण सरकार चालवू असा आत्मविश्वास आहे, त्यामुळेच मंत्रिमंडळ विस्तार होत नाहीये, असा टोलाही शरद पवारांनी लगावला। आज विरोधी पक्ष नेत्यांनी दौरा काढला तो कुठं काढलाय की ज्या परिसरामध्ये शेतकऱ्यांचं शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे, लोक संकटात आहेत, अशा ठिकाणी दौरे काढलेले आहेत। स्वागतासाठी सत्काराच्यासाठी विरोधी पक्ष नेत्यांचे दौरे दिसत नाही। आता याच्यातून तुम्ही काही विरोध घ्यायचा असला तर त्याचा प्रश्न आहे। आता जवळपास 1 महिना राहिला, राज्याला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मिळाले, पण बाकीचा सेटअप हा करायला आता त्याचे काय प्रश्न ते मी सांगू शकत नाही, पण शक्यतो इतका विलंब टाळणे योग्य होईल। आणि आमचे अनेक सहकारी जिल्ह्यात आहेत आणि त्यांच्याकडनं जो फीडबॅक मिळतोय तो बघितल्याच्यानंतर आता सगळं लक्ष तिथे केंद्रित करायची आवश्यकता आहे। परंतु हे करण्याच्यासाठी जी टीम हवी आहे सरकारची, आज तिची कमतरता आहे। हा एकदा स्वागत। पुढची बातमी रेल्वे प्रवाशांसाठी आहे, दिलासादायक बातमी म्हणता येऊ शकेल। आठवड्याभरात सर्व बंद गाड्या सुरू होतील असं समजतंय। बंद पडलेल्या सुमारे 500 प्रवासी गाड्या पुन्हा सुरू करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत।
कोरोना काळापूर्वी सुमारे 2800 लोकल गाड्या धावत होत्या. आता प्रवासी वाढलेत, त्यामुळे 2300 गाड्या जरी धावत असल्या तरी सुद्धा गाड्या कमी पडत असल्याची चर्चा सुरू होती. त्या अनुषंगाने आता 100 मेल एक्सप्रेस गाड्याही रुळावर येणार आहेत. आता 1770 मेल एक्सप्रेस गाड्या धावत आहेत. एका आठवड्यात 1900हून अधिक गाड्या या येणार आहेत. कोविडमुळे या अनेक गाड्या बंद करण्यात आलेल्या होत्या. पावसासंदर्भातल्या बातम्या बघूया. हिंगोली जिल्ह्याला पावसानं झोडपून काढलेलं आहे. जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ, हिंगोली, सेनगाव या तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे खरीपातील सोयाबीन, मूग, उडीद या पिकांचं मोठं नुकसान होणार आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण पसरलंय. सातारा जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये काल मुसळधार पाऊस बरसला. वाई, कवठे आणि मेढा भागात रात्री ढगफुटी सदृश पाऊस झालाय. गेल्या 2 ते 3 तास पडत असलेल्या पावसामुळे या भागातील कवठे गावच्या हद्दीतल्या महामार्गावरील सर्व्हिस रोडवर पाणी साचलेलं होतं. हे पाणी सर्व्हिस रोडवर शेजारी असलेली काही घरं आणि दुकानं यांच्यामध्ये देखील शिरलं. नागरिकांची तारांबळ उडाली. ढगफुटी सदृश झालेल्या पावसामुळे या भागातल्या शेतीचं आणि घरांचं मोठं नुकसान झालंय. सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये अचानक पावसाचा जोर वाढलाय. त्यामध्ये पाचगणी, कुडाळ, मेढा आणि वाई या भागांमध्ये चांगलाच पाऊस झाला. पाचगणीतल्या रस्त्यावर नदीचं स्वरूप प्राप्त झालेलं होतं. वाई तालुक्यातल्या कवठे भागात ढगफुटी सदृश पाऊस झाल्यानं या परिसरातल्या बाजारपेठेत घरात पाणी शिरलं आणि मध्यरात्री लोकांची चांगलीच तारांबळ उडाली. वाशिम जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. चांडस, मोहोजा, नागठाणासह अनेक ठिकाणी पाऊस पडतोय. या पावसामुळे खरीप पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे. शेतात पावसाचं पाणी साचल्यानं हजारो हेक्टर शेतीत आता नुसता चिखल दिसतोय. धुळे शहरालगत असलेल्या लळिंग कोरणा धबधबा प्रवाहित झालाय. हा धबधबा पाहण्यासाठी आता पर्यटक गर्दी करताय. हा धबधबा नेहमीच आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरत असतो. सध्या निसर्गाचा भरभरून आनंद घेता येत असल्यानं सुट्टीच्या दिवशी हजारो पर्यटक पूर्णातील धबधब्याचा आनंद घेण्यासाठी या परिसरात हजेरी लावतायत. सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये वसलेल्या मावळचं सौंदर्य पावसानं दिलेल्या उघडीपीमुळे खुलून दिसतंय. जुलैच्या पहिल्याच आठवड्यापासून पावसाची दमदार बॅटिंग सुरू होती. त्यामुळे मावळ परिसरामध्ये सगळीकडे पाणीच पाणी झाल्याचं आपण सगळ्यांनीच पाहिलं. सध्या शेतकरी भात लागवड करण्यात मग्न आहे, तर डोंगर दऱ्यांमध्ये निसर्गानं जणू काही हिरवा शालू पांघरल्याचं दिसतंय. नैसर्गिक धबधबे काही प्रमाणात आता स्थिरावलेले आहेत, स्तब्ध झालेले आहेत. मावळातील शेतीची नागमोडी वाट, आजूबाजूला असलेली हिरवीगार दाट झाडी आणि भात लागवडीत मशगूल असणारा बळीराजा हे विहंगम दृश्य खास ड्रोनच्या माध्यमातून टिपलंय. न्यूज 18 लोकमतचे प्रेक्षक दक्ष काटकर यांनी.